शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची रक्कम आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती 18 ते 20,000, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 30,000 पर्यंतची रक्कम विस्तारित होणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची दिवाळी गोड झाली म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। एकूण 3 वर्षाचा पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती एकत्रितपणे जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे 3 वर्षाचा पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे, संपूर्ण जिल्ह्यांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। ती यादीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा, राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी बघा, त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विमा जमा केला जाणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे आजपासून पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। त्या संबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यात सर्वात प्रथम पहिल्या टप्प्या निवडण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती व 72 तालुके बघा, 16 जिल्हे व 72 तालुक्यामध्ये रक्कम विस्तारित होणार आहे। बघा, काही शेतकऱ्यांना 18,000 तर काही शेतकऱ्यांना 20,000 तर काही शेतकऱ्यांना 25,000 ते 30,000 रुपयापर्यंतची रक्कम जमा केली जाणार आहे, असं स्वतः देवेंद्र फडणवीस तथा एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार, परंतु पीक विमा सरसकट नसून फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार। बघा, पात्रता काय आहे, संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। कोणकोणते शेतकरी यात पात्र आहे, कोणकोणते शेतकरी यात वगळून जाणार आहे, संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। यात काही अटी घालण्यात आलेल्या आहे। यात जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 18,000 ते 20,000 रुपये बघा, 18,000 ते 20,000 रुपये इतकी रक्कम विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। या संबंधीचं फक्त 5 बँका निवडून आलेल्या आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या संबंधी 5 बँका निवडून काढण्यात आलेल्या आहे। या 5 बँकात तुमची रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला पैसे मिळणार आहे। बघा, जमा केली जाणार तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे। बघा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून 1 ते 1.5 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे। बघा, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम विस्तारित होणार, संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी बातमी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। बघा, या यादीसुद्धा आपण लगेच बघणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून येत्या 2 ते 3 बघा, 2 ते 3 तासात तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे। डीबीटी अंतर्गत बघा, डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून विस्तारित रक्कम ही जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की जे पात्र जिल्हे आहेत त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट सांगणार आहोत। बघा, त्यामध्ये नांदेड असेल, नांदेड जिल्ह्यात ही पीक विम्याची रक्कम आजपासून बघा, आजपासून विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे नांदेड जिल्ह्यातील व तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत, नांदेड मुखेड असेल किंवा बहुतांश जे नांदेडमधील तालुके असेल बघा, तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। म्हणजेच की जर तुम्ही नांदेड तालुक्यातील व जिल्ह्यातील किंवा नांदेड तालुक्यामधील जितके तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला मोठा धनलाभ बघा, धनलाभ होणार आहे, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम
जमा केली जाणार आहे. त्यानंतरचा तालुका आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला भोकरदन. बघा भोकरदनमध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे. भोकरदन तालुका म्हणजे शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा. बघा जालना जिल्ह्यात ही रक्कम जमा केली गेलेली आहे. जी जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. आज नांदेड असेल किंवा जालना असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केली गेलेली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नांदेड तालुक्यातील जिल्ह्यातील किंवा जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुका असेल किंवा त्याचप्रमाणे जर बघा बदनापूर असेल, बदनापूरमधील जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. म्हणजेच की एकंदरीतपणे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बदनापूर तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे बघा जर तुम्ही अंबड असेल, बघा अंबडमधील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा होणार आहेत. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल, बघा पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम या शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्याची सुद्धा रक्कम जमा केली गेली आहे. बघा त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपला बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे. बघा जे रक्कम साठी पात्र शेतकरी आहेत, बघा या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम आजपासून वितरित झालेली आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो वितरित रक्कम जमा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती आजपासून विस्तरित रक्कम ही जमा केली जाणार आहे. म्हणजेच की बीड असेल, गेवराई असेल, बघा गेवराई तालुका असेल, त्याचप्रमाणे माजलगाव तालुका असेल या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली गेलेली आहे. एकंदरीतपणे ही रक्कम बघा जमा केली आहे. एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. कारण की शेतकरी मित्रांनो आजपासून तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम ही जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुमचा जिल्हा अद्याप आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगितलं नसेल तर आत्ताच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्ही अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत राहतो अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.